आमचे गुणलेखक नवापाड्याचे दीपक चव्हाण या ठिकाणी गुणलेखकाची भूमिका संपन्न करतात आणि आमचे पंच प्रसाद सहस्त्रबुद्धे सर पेण आणि त्यांच्यासोबत आपण पाहूया दुसरे पंच या ठिकाणी मैदानाकडे रवाना होत आहेत. सामना सुरू होतोय. 5 षटकांचा सामना. पॉवर प्लेची 2 षटकं आपण या ठिकाणी पाहणार आहात आणि आमचे दुसरे पंच दत्ता पाटील मैदानाकडे रवाना होत आहेत. प्रसाद सहस्त्रबुद्धे सर पेण पंचांची भूमिका निभावत आहेत. GTCचा कॅमेरा तयार आहे आणि मैदानाकडे आपण वळणार आहोत. आमच्यासोबत दीपक चव्हाण नवापाडा गुणलेखक जे आमच्या समालोचक पाठीचा कणा असं समजलं जातं आणि मी या स्पर्धेचा मराठी समालोचक काका मात्रे विद्यानगर अलिबाग. आलेल्या तमाम क्रिकेट रसिक आणि खेळाडूंचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मैदानाकडे आपण बोलूया. काही क्षणामध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये येते ती अर्थातच धवळेपाडा संघाचे 2 सलामीवीर. सलामीची जोडी मैदानामध्ये येते सुनील आणि रिजवान शेख ही जोडी मैदानाकडे डावाची सुरुवात करतायत. 5 षटकांचा सामना असणार आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं. 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज यष्टीरक्षक 9 खेळाडू 30 या सर्कलमध्ये तर 2 क्षेत्ररक्षक मात्र 30 40 सर्कलच्या बाहेर असतील. क्षेत्राची विराज आपण पाहूया. या ठिकाणी यष्टीच्या बरोबर पाठीमागे शॉर्ट थर्डमॅन आपण पाहताय. एक क्षेत्ररक्षक शॉर्ट गली शॉर्ट पॉईंट, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हर आणि एक मिड ऑफ ही रचना ऑफ साईडला. ऑन साईडला आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आहे. एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि मिड ऑन ही रचना. फलंदाज सुनीलसाठी आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज येतोय अर्थातच गौरीपाडा संघाचा गोलंदाज हेमंत या ठिकाणी आपण पाहणार आहोत ते पडलेगाव एंड कडून पहिला चेंडू या षटकातला. अतिशय सुंदर अशी खेळपट्टी, सुंदर असं हे हिरवगार मैदान. पंचायत डावकडून उजव्या हाताने पहिला चेंडू फ्रंट फूट गेलाय. चेंडूला या ठिकाणी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय मात्र लॉंग ऑफला शेतीशी चेंडूवर झेल. पहिला फलंदाज बाद. 0 धाव संख्येवर आणि पहिला धक्का धवळेपाडा संघाला. तर पहिला फलंदाज बाद झालाय. आपण पाहिलं शॉर्ट ऑफ लेग चेंडू होता. या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बाद होते. नवीन फलंदाज सचिन मैदानाकडे. एक फटका बॅकफूट फुट जात चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला डीप स्कोर लिमिट सीमा पार. पहिला सुंदर फटका चौकार 4 धावा. कार्लीची एकिवरा देवी अर्थात ही प्रत्येक आगरी कोळी बांधवांचं एक मोठं दैवत असं पाहायला मिळतं. आगरी आणि कोळी लोकांना पावणारी देवी म्हणून कार्लीची एकिवरा देवी असं वर्णन केलं. अनेक गीतं आपण ऐकत असतो डीजेच्या माध्यमातून. तर हा चौकार 4 धावा मिळतात. ते सचिन केवणे यांनी आपलं खातं उघडलंय आणि एकूण संघाची धावसंख्या धावफलकावर येते धवळेपाडा संघाची 1 गडी बाद 4. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अकोटाबॅक चेंडू होता. फ्रंट फुटवर चेंडूला हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. पूल केलाय. चेंडू जातोय वार्डिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मात्र सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा सुरेख फटका संजीवनी षटकार 6 धावा. तर रिझवान शेख याच्या बॅटमधून आलेले हे 2 मोठे फटके एक चौकारच्या षटकांच्या माध्यमातून 10 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. डबल अंकामध्ये दुहेरी अंकात धावसंख्या 10 येते. क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल केला जातोय. लॉंग ऑन ला क्षेत्रक्षक तैनात केला जातोय. ऑफ साईडला 5 ऑन साईडला 4 क्षेत्रक्षक विरोचना गोलंदाज. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र थोडंसं उसळी घेतली होती खेळपट्टीवरून. चेंडू मात्र जातोय तो डीप थर्डमॅन सीमाच्या पलीकडे आलेला एक निश्चित सुरेख चौकार 4 धावांचं योगदान.
हा चौकार 4 धावांचं योगदान. एकूण धावसंख्येत वाढ होते ती तब्बल 14 धावा. वेगाने धावसंख्या धावपळकाली. पहिल्या चेंडूवर मात्र सुरुवात तेवढीशी चांगली होती जेव्हा सुनील बाद झाला. सचिन केवणे नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र रिजवान शेख आक्रमक फलंदाज. पुढचा चेंडू उसळी दिली होती चेंडूला. टप्पा पडल्यानंतर शॉर्ट ऑफ प्लेइंग चेंडू ज्याला म्हटलं जातं. चेंडू आपण पाहिलात यष्टीच्या हातामध्ये विसावला आणि निर्धाव चेंडू सांगता होते. गोलंदाज हेमंत थोडंसं महागडं षटक फेकताना आपल्याला पाहायला मिळतं. कारण मर्यादित षटक सामन्यामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज चांगला गोलंदाज मानला जातो. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा हवेतून खेळलाय आणि लॉंगॉन वाडिस लॉंगॉनला आलेला आणखीन एक सुंदर षटकार. गगनचुंबी षटकार. 6 धावा. तर पहिलं षटक समाप्त होतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धवळेपाडा संघाची धावसंख्या आपल्याकडे तब्बल 20 धावा. षटक होतं गोलंदाज हेमंतचं महागडे षटक ठरलं. या षटकात त्यांनी तब्बल 20 धावा दिल्या. मात्र एक फलंदाज त्यांनी बाद केला. एक गडी बाद 20 धावा धावपलकावर येतात. पॉवरप्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची धावसंख्या उभारावी हे 1996च्या वर्ल्ड कपमध्ये आपण पाहिलं होतं. जिथे जयसूर्या आणि काळू वितरण यांनी जगाला दाखवून दिलं. आणि त्यानंतर आपण पाहिलं की भारतीय संघाचे सचिनजी तेंडुलकर, सौरभजी गांगुली आणि त्यांनी कधी पददालित्य नव्हतं असे वीरेंद्र सेहवाग यांनी खोऱ्याने धावा निश्चितच आपल्या खात्यामध्ये जमा केल्या आणि संघाला अनेक विजय प्राप्त करून दिले. तर पहिले षटक समाप्त होते. दुसरं षटक आपण पाहता पॉवर प्लेचं. त्या ठिकाणी क्षेत्रीय रचना. मात्र डावखरा फलंदाज सचिन केवणे खेळण्यासाठी तयार असेल. डावखरे फलंदाज हे नेहमी आक्रमक फलंदाज असे मानले जातात. ज्याच्यामध्ये अनेक मोठी मोठी नावं आपल्याला पाहायला मिळते. सौरभ गांगुली ज्याला दादा या नावाने संबोधलं जातं, ज्याने भारतीय संघासाठी खूप मोठं योगदान दिले. जुन्या जमान्याच्या काळामध्ये गेला तर करसन घावरी यांचं खूप मोठं योगदान आपण पाहायला मिळतं. एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांचं देखील योगदान पाहिलं जात. आणि जगाच्या पाठीवर अनेक डावखरे फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. तर पाहूया हा फलंदाज डावाला कशी सुरुवात करतोय. वैयक्तिक 0 धावसंख्येवर सचिन खेळण्याची तयार आहे. सचिन म्हटलं की आपल्या समोर येतो क्रिकेटची महान देवता सचिनजी तेंडुलकर यांचं नाव, ज्याने तब्बल 22 वर्ष एक चांगलं योगदान दिलं. वयाच्या 40 वर्षात क्रिकेट खेळला. नवीन षटक गोलंदाज रवी म्हात्रे. यावेळी मात्र आपण पाहिलं चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंच आमच्याकडे वळटा स्वर म्हणून इशारा करतात आणि अशा प्रकारे एका धावेचं योगदान 1 धावेसाठी संघाला. आणि या एका धावेच्या माध्यमातून एकूण धावसंख्या आपल्याकडे येते ती 21 हा नेहमीच शुभांक मानला होता. सन्मानित धनंजय पाटील यांना विनंती आपण या आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हावं. या दरम्यानचा हा चेंडू मात्र पुन्हा एकदा खेळपट्टीकडून मिळाली उसळी आपण पाहिलीत आणि त्या ठिकाणी यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि निर्धाव चेंडू सांगता झाली. नवीन षटक आपण पाहिलं. दुसरे षटक गोलंदाज रवी म्हात्रे गौजडी सज्ज आहे. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. यावी अकोटाबाई चेंडू आतमध्ये येत होता. चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग च्या दिशेने, जिथे शेतीशी चेंडू येईपर्यंत 1 धाव मिळते ती फलंदाला, 1 धाव मिळते ती संघाला. आणि एका धावेच्या माध्यमातून डावखरे फलंदाज या ठिकाणी सचिन केवणे याने आपलं खातं उघडलं एका धावेने. एकूण धावसंख्या धावप्रकार 22. क्षेत्ररचना वारंवार बदल होईल कारण उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज आणि डाव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज मैदानामध्ये आपल्या असल्या कारणाने या ठिकाणी क्षेत्ररक्षण जे आपण पाहतात गोलंदाज देखील आपला एंड बदलतोय. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी सज्ज होतोय आणि क्षेत्ररक्षणामध्ये आपण या ठिकाणी पाहिलं तर फलंदाज रिजवान शेख एक आक्रमक फलंदाज आहे. त्यासाठी शॉर्ट थर्डमॅन आहे. एक शॉर्ट गली घेतले होते, एक शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट कव्हर आणि एक लॉंग ऑफ. ही रचना ऑफ साईडला. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर स्वेरचा इशारा येतोय. एक धाव आणखीन मिळते आणि या एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या धावपलकावर जाऊन उपस्थिती तब्बल 23 धावा. 23 धावा धावपलकावर पहिल्या षटकामध्ये जेव्हा 20 धावा आल्या होत्या. पुढचा चेंडू रवी म्हात्रे. अकोटाबाई चेंडू होता हवेतून खेळलाय. चेंडू बाथरूमला डीप फाईन लेगच्या दिशेने जातो, जिथे शेतीच्या चेंडूचा पाठलाग करण्यामध्ये चेंडू मात्र असेल सीमापार आणि हा सुरेख फटका चौकार. भिवंडी शहरामधली वराळ देवी ही नवसाला पावणारी देवी. कामतघर हे गाव, त्या गावातली ही देवी नवी नवसाला पावते असं म्हटलं जातं. कारण भिवंडीमध्ये समालोचन करताना निश्चित या देवीची निश्चित आठवण होते. तर हा चौकार 4 धावांचं योगदान मिळते ते रिजवान शेख आणि एकूण धावसंख्येत 27. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेग चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर ऑन साईडला. चेंडूला निश्चित आपण पाहिलं ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टीशक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडू सांगता होते. सुंदर खेळपट्टी आपण पाहिलं. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई गाव
च्या मैदानात रंगणारी ही क्रिकेट स्पर्धा. पुन्हा एकदा हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा फलंदाजाचा प्रयत्न फसला. अर्थात रिजवान शेख ज्याने चांगली टोळीबाजी केली. तब्बल 2 षटकार आणि 3 चौकाच्या माध्यमातून तब्बल त्यांनी योगदान दिले. ते अर्थात 24 धावांचं, एकूण धावसंख्या 27. यावेळीचा चेंडू हवेतून खेळ पूल करण्याचा प्रयत्न केला. पाहूया वार्डिश लॉंगरला शेते चेंडू येतोय, जेल घेतोय आणि रिजवान शेख याची खेळी मात्र समज दुसरा धक्का बसतोय तो अर्थातच ढवळीपाडा संघाला. तर अशा प्रकारे 2 फलंदाज बाद झाले. मात्र फलंदाज रिजवान शेख यांनी तब्बल 2 षटकार 3 चौकांमध्ये 24 धावांचं एक मोठं खेळी या ठिकाणी केली होती. पावपेच्या या षटकामध्ये षटक मात्र रवी म्हात्रेचे समाप्त होते. रवी म्हात्रे या षटकामध्ये तब्बल फक्त 4 धावा दिल्या, 7 धावा दिल्या आणि 1 विकेट त्याने प्राप्त केलं. ही गोलंदाजी होती. 2 षटकांचा पॉवरप्लेचं षटक समाप्त झाले. 3रं षटक आपण पाहणार आहोत. नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय अर्थात मयूर म्हात्रे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये भूषण बैकर. समोर फलंदाज खेळणारी तयार आहे तो भूषण बैकर खेळणारी तयार असेल. 4थ्या क्रमांकावर फलंदाज आहे. तर 3ऱ्या क्रमांकावर आला तर सचिन केवणे जो खेळतो व्यक्तीत 1 या धावसंख्येवर डावखुरा फलंदाज आपल्या पाहायला मिळतोय. पॉवरप्लेची 2 षटकं समाप्त झाली. त्यामुळे क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं आपण या ठिकाणी पाहतोय. पाहूया भूषण बैकरचे क्षेत्ररक्षण या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅन एक तैनात केलं जातोय. पॉईंटला कोणता क्षेत्ररक्षण डीप पॉईंटला एक क्षेत्ररक्षण आणला तो शॉर्ट कव्हर आहे आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ. इव्होल्युशन ऑफ साईडला ऑन साईडला आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग, एक क्षेत्ररक्षक यावेळी लॉंग लेग, एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. ही रचना या ठिकाणी केली जाते. 3ऱ्या षटकामधले गोलंदाज तयार आहे तो मयूर म्हात्रे आणि समोर फलंदाज मात्र भूषण बैकर. भूषण बैकर या ठिकाणी खेळणारी तयार असेल. पडले गाव एनकडून पुढचा चेंडू या षटकातला फुल टॉस बॅटच्या पट्ट्यात घेतलेला आहे. चेंडूला पूल केलाय. चेंडू आपण पाहतो तर वार्डिश लॉंगरमध्ये 2 क्षेत्ररक्षण चेंडूचा मापार सुरेख फटका चौकार. भूषण बैकरने चौकाराने आपलं खातं उघडले. 4 धावांचं योगदान दिलं. धावसंख्येमध्ये वाढ झाली. 31 धावात 2 फलंदाज गमावल्यानंतर सुनील आणि रिजवान शेख ही जोडी मैदानात आली. सुनील मात्र डावाच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला होता ज्याला झेलचित केलं गेलं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. मात्र रिजवान शेख यांनी चांगली फलंदाजी केली होती. वरील मैदानाकडे पुढचा चेंडू मयूर म्हात्रे. पुन्हा एकदा बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेट मधून आणखी एक चेंडूचा वापर सलग दुसरा चौकार. पंचांचा इशारा चौकार. 4 धावा. तर या 4 धावांच्या माध्यमातून धावसंख्येमध्ये वाढ होते. 35 धावा धावपलकर आतापर्यंत आल्यात. पॉवरप्लेच्या 2 षटकात तर मी पाहिलं तर 27 धावा आल्या. त्या प्रतिषटक 13च्या सरासरी धावसंख्या धावपलकर आली होती. त्यानंतर जेव्हा भूषण बैकर मैदानात आला त्याने सलग 2 चौकार मारलेत. मयूर पुढचा चेंडू. 5 चेंडूला हुक केलाय. चेंडू आपण पाहताय लॉंग लेग क्षेत्रामध्ये जातोय. क्षेत्रशे चेंडू येतोय. पाहूया पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा आणि फलंदाज मात्र बाद. फलंदाज बाद होतोय. यावेळी मात्र आपण पाहिला तर बैकर भूषण बैकर बाद झाला 2 चौकाच्या माध्यमातून ज्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला होता. पण यावेळी मात्र एक आखूड टप्प्याच्या चेंडूला पूल केला होता, हुक केला होता आणि लॉंग लेगला हा सुंदर झेल घेतला. शेताच्या हातामध्ये चेंडू विसावला. 30चा धक्का बसला तो अर्थात ढवळेपाडा संघाला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये धावा धावपलकावर पाहायला मिळतात त्या 35. नवीन फलंदाज जितेश केवणे मैदानामध्ये. मात्र डावखुरा फलंदाज सचिन केवणे खेळणारी तयार आहे. सचिन
क्रिकेटची महान देवता सचिनजी तेंडुलकर वय वर्ष 22 वर्ष त्यांनी आपल्या क्रिकेटसाठी भारतीय संघटनेत योगदान दिलं आणि तब्बल 40 वर्षापर्यंत खूप मोठं योगदान म्हणून क्रिकेटची महान देवता हे म्हणून त्यांना संबोधलं होतं. तर हा सचिन पाहूया खेळण्यासाठी तयार आहे. एक या धावसंख्येवर ज्याने मगाशी खातं उघडलं होतं. राऊंड द विकेट. पहा चेंडू हा निश्चित स्वैर असेल. पंचांचा इशारा ते स्वैरचा आणि 1 धाव मिळते संघाला 1 धावेचं योगदान मिळते आणि या एका धावेच्या माध्यमातून धवळीपाडा संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली ती तब्बल 36 धावा. 30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये मयूर मात्रे यशस्वी गोलंदाज ठरतोय. मात्र थोडासा मागडा देखील ठरतोय कारण 2 सलग चौकार मारले होते ते भूषण बैकर यांनी. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. हा चेंडू पहा अतिशय चांगला चेंडू ज्येष्ठीच्या बाहेर चेंडूला आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला स्विंग केला आउट स्विंग या ठिकाणी पाहायला मिळेल चेंडू आणि या यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला. एक चांगली चेंडूची समाप्ती. सचिन पुन्हा एकदा तयार पुढच्या चेंडूसाठी. आता यावेळी मात्र अपील केलं गेलं होतं पायचीतचं मात्र बॅट चेंडूचा संपर्क आणि आलं नाही तोपर्यंत मात्र फलंदाज धावची चेअरपणे बाद होतोय आणि याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. धावचीच्या रूपाने फलंदाज बाला याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. कारण धावा येत होत्या आणि धावा येत असताना अतिरिक्त घाई केली. जसं आपण मैदान नेहमी पाहतो हायवेवर अतिघाई संकटात नाही आणि त्या ठिकाणी फलंदाज मात्र धावचीच्या रूपाने बाजारात जितेश केवणे 0 धावसंख्येवर. नवीन फलंदाज हर्षद केवणे मैदानामध्ये. आतापर्यंत 4 फलंदाज गमावले. धावा धाबळकर आल्यात त्या तब्बल 36. एक चांगलं गुणलेखन दीपक चव्हाण नवापाडा यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पिंट्या जोशी एक मोठं नाव आहे नवापाडा संघाचं एक अष्टपैलू खेळाडू ज्याने काकांना अतिशय चांगली साथ दिले. तर मैदानाकडे वळूया पुन्हा एकदा राऊंड विकेट मारा. या दरम्यानचा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी थोडासा पाय घसरतोय. हा झेल होऊ शकला असता. क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये काही करताना चेंडू सीमापार चौकार. सन्माननीय सुरेशजी चौधरी साहेबांना विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. नवापाड्याचे सन्माननीय विनंती आपल्याला आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हावं. तर या ठिकाणी पहा हा झेल होऊ शकला असता. क्रिकेट आहे. जसं राज्यकर्ते राजकारणामध्ये रंग बदलतात सरडा जसं झाडावर रंग बदलतो तसं क्रिकेट देखील आपण पाहायला मिळतं की रंग बदलतो. जो फलंदाज धावची या ठिकाणी बाद होऊ शकला झेलचीत होऊ शकला असता मात्र तो घसरला आणि चेंडू सीमापार झाला. चौकार मिळाला. 4 धावा मिळाल्या त्या फलंदाजाला आणि 4 धावा मिळाल्या त्या अर्थात फलंदाज कोणाला मिळाला सचिनला. सचिन जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर आणि एकूण धावसंख्या आपल्याकडे ते ती 40. 3 षटकांची समाप्ती. प्रतिषटक तुम्ही जर या ठिकाणी पाहिले तर प्रतिषटक धावपलकर आल्या त्या 13.33च्या सरासरीने. षटक होतं गोलंदाजचं मयूर म्हात्रेचं. मागणं ठरलं 13 धावा दिल्या आणि त्याने एक फलंदाज बाद केलं तर एक फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झाला होता. आतापर्यंत तब्बल आपण पाहिलं तर 5 प्लेयर बाद झाले ना. आणि धावा धापलकर आल्या त्या 40. 3 षटकांची खेळ समाप्ती होते. येणारी 2 षटकं अजूनही बाकी आहेत. पंच प्रसाद सहस्त्रबुद्धे सर पेड आणि दत्ता पाटील पंचांची भूमिका निभावतात. आयोजक सुखदेव काका म्हात्रे अर्थात नितीन पाटील आणि रिची म्हात्रे त्यांचे सुपुत्र रिची म्हात्रे हे या ठिकाणी आयोजक या स्पर्धेचे. तर त्यांची नात सुखदेव काका म्हात्रेंची नात रिया म्हात्रे हिचा आज 7वा वाढदिवस. दुपारी 3 वाजता ती आपल्या समेत जॉईंट होईल. तिचं देखील आपण या ठिकाणी निश्चित स्वागत करणार आहोत. तर या मैदानाकडे पुन्हा एकदा नवीन षटक गोलंदाज रवी म्हात्रे ज्यांनी वैयक्तिक पहिलं षटक फेकलं होतं ज्याच्यामध्ये 7 धावा दिल्या आणि एक फलंदाज बाद केला होता. तर रिया म्हात्रेचा 10वा वाढदिवस आहे. माफ करा रिची 7 वर्ष झाला का. अच्छा. दरम्यान वळूया मैदानाकडे.
या ठिकाणी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आतमध्ये याला शरीराला स्पर्श केला, त्या ठिकाणी यष्टीचे चेंडू होतं, यष्टीचं अचूक वेध आणि दुसरा फलंदाज धावचीच्या बने बाद. यष्टीचं आपण वेध पाहिलात, याला खरं म्हणतात गोटीने म्हणतात. आपण लहानपणी गोट्या खेळतो, आज आपली छोटी मुलं देखील दुसऱ्या वर्षापासून त्यांना मोबाईल उघडता येतो, ही वस्तुस्थिती आहे. तर हा गोटीने म्हणला होता. यष्टी हा चेंडू सरळ यष्टीच्या दिशेने फेकला आणि त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक केला. फलंदाज धावची चरपणे बाजाला हर्षद केवणे बाजवतोय 0 धावसंख्येवर आणि नवीन फलंदाज हरीश केवणे मैदानामध्ये. 5 बाद. धावसंख्या धावफलकावर येते 40. पहिल्या षटकात तब्बल 20 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र निश्चितच उलटा क्रम सुरू झाला, तो अर्थातच ढवळेपाडा संघाचा, कारण एका मागून एक फलंदाज बाद झाले. ज्या रिजवान शेखने तब्बल 24 धावांची खेळी केली, 2 षटकार आणि 3 चौकाच्या माध्यमातून. त्यानंतर कोणताही फलंदाज फारशी चमकदार कामगिरी करू शकला. दरम्यान या ठिकाणी हा चेंडू आपण पाहिला, सचिन केवणे खेळण्यासाठी तयार होता, ज्याने चौकाच्या माध्यमातून खेळून काढलं. त्या आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान पूर्णपणे बीट झाला आणि नक्कीच या ठिकाणी चांगल्या चेंडूची समाप्ती होते. रवी म्हात्रे पुढचा चेंडू, यावेळी अप्पर काट चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातोय तो निश्चितच या ठिकाणी डीप थर्डमॅनच्या दिशेने शेतीचे चेंडू जाय, पण चेंडू मात्र सीमापार असल्याचा पंचांचा इशारा आणि एक संजीवनी चौकार. 4 धावा, कारण धावा येत नव्हत्या, त्या ठिकाणी धावा आल्या. फलंदाज सफल होतोय आणि चेंडू सीमापार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सचिन केवणेच्या बॅटमधून एक सुंदर फटका, अप्पर कट आपण पाहिला डीप थर्डमॅन सीमारेषा पलीकडे. 4 धावा. 4 धावा मिळतात संघाला. 44 धावा धावपलकडे येतात. तब्बल 5 फलंदाज गमावल्यानंतर नॉनस्ट्राईकला फलंदाज हरीश केवणे, नवीन फलंदाज आमचे समालोचक कालपासून अतिशय सुंदर योगदान विनोद पाटील भोपर आणि जगदीश पाटील नारिवली आमच्या सोबत काही क्षणात जॉईंट होतील. तर मोहया मैदानाकडे रवी म्हात्रे पुन्हा एकदा तयार. रवी मात्र यशस्वी गोलंदाज ठरला, कारण त्यांनी मागच्या षटकामध्ये 7 धावते 1 फलंदाज बाद केलं. या षटकामध्ये देखील आपण विकेट पाहिलात. पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी मात्र आपण पाहिला, चेंडूला दिलशान टाईप मध्ये खेळलाय आणि चेंडू या ठिकाणी गेला डीप फाईन लेग मधून, चेंडू समापार. षटकार 6 धावा. तर या 6 धावांच्या माध्यमातून एकूण धावसंख्येत वाढ होते. अर्धशतक धावफलकावर. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न केला. पाहूया, बराच वेळ चेंडू हवेमध्ये शेतीचे चेंडू येतोय. या ठिकाणी शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये मात्र गोलच्या दिशेने चेंडू फेकेपर्यंत सहजगत्या 2 धावा पूर्ण केल्या. त्या सचिन केवणे यांनी 2 धावांचं योगदान, त्याची वैयक्तिक धावसंख्येत वाढ होते. त्याने तब्बल 1 षटकार आणि 2 चौकांच्या माध्यमातून धावा जमवल्या, त्या 17 आणि एकूण धावसंख्या धावफलकावर येते 52 धावा. रवी मात्रेचे षटक थोडंसं मागणं ठरतंय. राऊंड द विकेट मारा करतोय पंचांच्या उजवीकडून. शेतीशमध्ये बदल केला जातो. आपण पाहतात या ठिकाणी शॉर्ट कव्हरला शेतीशक आणला जातोय. एक शेतीशक या ठिकाणी शॉर्ट मिड ऑफला आणला जातोय. ही घोषणा, कारण 5वें षटक मैदानामध्ये सुरू. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने पुन्हा एकदा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न, मात्र त्या ठिकाणी वार्डिश लॉंगनला शेतीशक चेंडू येत होता, पण सहजगत्या 2 धावा पूर्ण केल्या त्या फलंदाजांनी. 2 धावा मिळतात सचिनला आणि अर्थात षटक समाप्तीची घोषणा. तब्बल 4 षटकांची समाप्ती होते आणि एकूण धावसंख्या धावफलकात येते 54. प्रत्येक षटकाचं आपण समीकरण जर या ठिकाणी पाहिलं तर धावा धावफलकार आल्या त्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 13.50च्या सरासरीने येतात 54 धावा. अंतिम षटक डू ऑर डाय, जिंका अथवा मरा षटक असेल आणि या षटकामध्ये आपण पाहणार आहोत संघनायक कोणाच्या हातामध्ये ही जबाबदारी येतोय. अर्थात रवी म्हात्रे देखील महागडं षटक फेकलं. या षटकात त्यांनी 14 धावा दिल्या. मागच्या षटकामध्ये त्यांनी 7 धावा दिल्या, म्हणजे तब्बल आपण पाहिलं तर 21 धावा दिल्या आणि 1 फलंदाज त्यांनी बाद केला. अंतिम षटक आपण पाहणार डू ऑर डाय, कारण या षटकामध्ये फलंदाज जास्तीत जास्त प्रयत्न करतो मोठे फटके खेळण्याचा आणि नवीन षटक घेऊन येतोय गोलंदाज विलास म्हात्रे.
54 धावा. पहिली फेरी आपण पाहतात 8 संघ या स्पर्धेमध्ये भाग घेतात, नशीब नव्हतात. काल देखील 8 संघांनी भाग घेतला होता. उद्या देखील 8 संघ या स्पर्धेपातील 24 संघांचा सहभाग असणारी ही क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतात. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई गावच्या मैदानात अंतिम षटक. गोलंदाज तयार विलास म्हात्रे. समोर मात्र फलंदाज खेळणारी तयार असेल तो हरेश केवणे खेळण्याची तयार आहे. हरेश केवणे खेळण्याची तयार. या ठिकाणी 0 या धावसंख्येवर प्रतीक्षा करतोय चेंडूची आणि पडले एंड कडून गोलंदाज तयार. 8 ते 10 पर्यंतचा रनअप आपण पाहतोय पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. हरेश उजव्या बाहेरचा चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहूया. या ठिकाणी फलंदाज धावचीत होते आणि तिसरा फलंदाज या सामन्यामध्ये धावचीत चेंडूने बाद झाला तो धवळीपाडा संघाचा. तर वांगणी परिसरातून आलेला हा संघ, जिथे वांगणी परिसर म्हटल्यानंतर विनोद पाटील भोपर आणि जगदीश पाटील नारोली यांचं माहेरघर असं म्हटलं जातं, कारण त्या ठिकाणी अनेक स्पर्धा ते त्या ठिकाणी समालोचन करतात. तर नक्कीच माहेरघर त्यांचं. मैदानाकडे वळूया. नवीन फलंदाज महेश केवणे. राऊंड द विकेट. पुढचा चेंडू या ठिकाणी पूल केलाय, चेंडू मध्ये भिरकावून दिलाय. चेंडू आता वाडिश लांगा शेतामध्ये शेतीच्या चेंडूवर झेल घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सीमाच्या पलीकडे आलेला सुरेख संजीवनी षटकार 6 धावा. जिथे वांगणी परिसरामध्ये समाजून त्यांनी सांगितलं की सचिन केवणे, महेश केवणे हा रिव्हर्स स्वीपचा एक जनक मनीची म्हणजे बादशाह म्हटलं जातं. कारण रिव्हर्स स्वीप म्हटल्यानंतर डेव्हिड हटन अर्थात झिम्बाब्वेचा खेळाडू, ज्याने पहिला जगामध्ये लेदर क्रिकेटवर पहिला फटका शोधून काढला होता. त्यानंतर अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र आतमध्ये येणारा पंचांचं बोट आकाशाकडे, पाय चित फलंदाज बाद आणि तिसरा क्रमांकाला फलंदाज सचिन केवणीची खेळी मात्र या ठिकाणी समाप्त. फलंदाज सचिन केवणेसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे, ज्याने तब्बल 25 धावांची खेळी केली, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहिला तर 2 उत्तुंग षटकार आणि त्याचबरोबर 2 चौकांच्या माध्यमातून डावाला आकार दिला हा फलंदाज. मात्र या ठिकाणी आपण वाडिश लॉंगन क्षेत्रामध्ये जो झेल घेतला गेला आणि बाद होतोय, मात्र 25 धावांची एक जबरदस्त खेळी. तिसरा क्रमांकाचा फलंदाज निश्चित एक महत्वाचा खेळाडू. नवीन फलंदाज मैदानात येतोय भालचंद्र केवणे. केवणे आडनावाचे बरेचसे खेळाडू या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, कारण वांगणी कर्जत परिसरातला हा वांगणी ठाणे परिसरातला ठाणे जिल्ह्याचा संघ असेल. दरम्यान या ठिकाणी फ्रंट फुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आपण पाहता ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शेतीचे चेंडू येतो तोपर्यंत एक धाव मध्ये नवीन आले फलंदाजाला अर्थात भालचंद्र केवणे धावांचं खातं उघडतोय आणि आतापर्यंत धावफलकावर येऊन पोहोचतात त्या तब्बल 61. आणि आता मात्र महेश केवणे रिव्हर्स स्वीपचा जनक. पाहूया रिव्हर्स स्वीपचा फटका मारणार का, रिव्हर्स स्वीपचा एक बादशाह असं ज्याला संबोधलं तर पाहूया फटका मारणार का. पंचल डावीकडून उजव्या हाताने गोलंदाज विलास म्हात्रे. मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू या ठिकाणी पाहिला तर गेला तर निश्चित बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने शॉर्ट फाईलला जिथे चेंडू येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज धावचीतची संधी आणि आणखीन एक फलंदाज धावचीत, फलंदाज बाद.
मंदाबाई शिकलेली होती का मंदाबाई शिकलेली नव्हती का हे गीत काल सावंतवाडीमध्ये देखील ऐकायला मिळालं. दरम्यान यावेळी चेंडू या ठिकाणी आपण पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय लॉंगलेग क्षेत्रामध्ये जे शेतेशी चेंडू जाईपर्यंत चेंडू सीमापार होतोय. चौकार मिळतोय. 4 धावांचं योगदान. 4 धाव मिनिटात संघाला खेळाचं पहिलं सत्र समाप्त होतंय आणि या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धवळीपाडा संघाने प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 1 2 3 4 5 6 7 8 गडी बाद धावा प्रकार जमवल्या. त्या 67 धावांचं लक्ष ठेवलंय ते अर्थातच गौरीपाडा संघासमोर. त्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये 5 षटकांच्या सामन्यामध्ये प्रति षटक 13.40 ची गरज आहे सामना जिंकायला. हे षटक होतं गोलंदाज विलास मात्रेचं. मागणं ठरलं. 12 धावा दिल्या आणि 1 फलंदाज या ठिकाणी बाद केलं. फलंदाज दीपेश जाधव 0 धावसंख्येवर नाबाद राहिला आणि महेश केवणे 1 चौकारच्या माध्यमातून 5 या धावसंख्येवर नाबाद राहिला. हे होतं लेखाजोगा पहिल्या सत्राचं. खेळाचं दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा आपण पाठवणार आमचे समालोचक विनोद पाटील यांना आपण ऐकणार आहोत. तर अतिथी कक्षामध्ये आमचे मान्यवर या ठिकाणी आले आहेत. हिंदू संस्कृती आलेल्या अतिथी देवोभव आणि या संस्कृतीप्रमाणे आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. आमचे सुखदेवजी काका मात्रे सरांच्या शुभ हस्ते सुरेशजी चौधरी साहेब नवापाडा ज्येष्ठ क्रिकेटपटू यांचं या ठिकाणी शाल मात्र पुष्पगुच्छ आणि सन्मान देऊन आपण त्यांचं स्वागत करत आहात. तर सुखदेवजी चौधरी साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आपण पाहणार आहोत या ठिकाणी लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे करणार तो गौरीपाडा संघ. ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये एक जबरदस्त आमचे समालोचक ज्यांनी यावर्षी स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये तब्बल 5 दिवस सुंदर समालोचन केलं आणि डोंबिवली परिसरामध्ये त्यांनी खूप मोठं योगदान दिलंय. आणि वांगणी जसं मी म्हणालो की त्यांचं माहेरघर आहे कारण त्या परिसरामध्ये ते अनेक वेळा समालोचक असणाऱ्या पाहायला मिळतात. तर क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूफळीचं युद्ध. या युद्धामध्ये काय घडणार काय बिघडणार ऐकूया आमचे समालोचक विनोद पाटील सरांना. ओ टू विनोद पाटील सर. धन्यवाद. हॅलो. त्या ठिकाणी वांगणी विभागातून काही मान्यवर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आमचे ढवळेपाडाचे या ठिकाणी मान्यवर आहेत. त्यांचा आपण सन्मान घेऊया. जयवंत तर या ठिकाणी आहेत. यांचा आपण सन्मान घेऊया. मी विनंती करणं सुखदेव काकांना आपल्या शुभ हस्ते आपण जयवंतजी तर यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. तर सामना या ठिकाणी आपण पाहतायत जय हनुमान ढोळेपाडा वर्सेस गौरीपाडा. तर एका बाजूला कल्याण विभागातला एक नामवंत संघ तर दुसऱ्या बाजूला वांगणी शहरातला एक बलाढ्य एक दादा संघ आपण पाहतायत. ढवळेपाडा ज्याने नुकतीच जोवेलीची नाईट स्पर्धा जिंकली. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पटकावलं आणि नवनाथ दादा निश्चितच जोवेलीच्या नाईट स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी हा संघ संकोच करत होता कारण नाईट स्पर्धा आम्ही खेळलो नाही, आम्ही खेळणार नाही. आणि त्यानंतर मात्र यांनी सहभाग घेतला आणि चॅम्पियन झाले. तर बघा असं नेहमीच आपण पाहत असतो अनेक संघ ऑप्शन्सला येतात. एखादा संघ नाही आला तर त्या ठिकाणी खेळतात आणि तोच संघ कधी कधी फायनल मारून जातो. जाऊया मैदानाकडे. 67 धावा आणि मी म्हणेन स्पर्धेतला हा सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम आहे. काल 51 आपण पाहिली, आज 57 पाहिली, आता मात्र 66. त्या खेळपट्टीवर नेहमीच गोलंदाजांचं वर्चस्व आपण पाहिलं. मात्र या सामन्यामध्ये ढवळेपाडा संघाच्या फलंदाजांनी गौरीपाडा संघाविरुद्ध 66 धावांची नोंद केली आणि इथे मात्र 67 धावांचं लक्ष मैदानामध्ये आपण पाहतोय. हेमंत मात्रे, रवी मात्रेच्या संघासमोर, राम मात्रेच्या संघासमोर ठेवण्यात आलेले आहे. तर बघूया लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे या मैदानावरती केला जातोय.
तर ढवळेपाडा संघ यंदाच्या हंगामात अतिशय चांगली कामगिरी आपण पाहतोय. आई गावदेवी चषक विश्वनाथ मस्कर यांच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली वडोलीच्या मैदानावरती, त्या स्पर्धेत हा चॅम्पियन संघ. त्या स्पर्धेमध्ये सुनील केवणेला मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक मिळाली आणि 3 बाईक त्याच्या नावावरती यंदाच्या. आणि त्याचबरोबर सचिन केवणे आपण पाहताय जो गोलंदाजीवर सज्ज आहे, त्याच्या देखील नावावरती 1 बाईक वांगणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून, पालकमंत्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून निश्चितच आम्ही पाहिलेली आहे. तर या 2 खेळाडूच्या नावाने हा संघ निश्चितच परिचित आहेत. हे 2 बंधुराज सचिन आणि सुनील आणि त्याचबरोबर इतर काही खेळाडू निश्चितच जबरदस्त कामगिरी सातत्याने करतायत. तर दुसऱ्या बाजूला हेमंत रवी हे 2 बंधुराज अतिशय ताकदवर हे 2 खेळाडू आपण पाहतात. या चेंडू फुल करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी हलकासा अपील यष्ट्यांच्या मागे सुनील करत असताना इथे मात्र डॉट चेंडू. तर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो या ठिकाणी अजूनही अकाउंट ओपन केले गेले नाही. 2 चेंडू डॉट या ठिकाणी फेकले गेलेले आहेत. तर अतिशय चांगली गोलंदाजी आणि गोलंदाजी खऱ्या अर्थाने ढवळेपाडा संघाची ताकद आहे, कारण गोलंदाजी ही त्यांची तलवारही आहे आणि ढालही आहे. नेहमीच्या गोलंदाजीच्या बळावर त्यांनी अनेक फलंदाजांना निश्चितच जखडून ठेवलं, बांधून ठेवलं. यावेळेस वाईटचा इशारा दिशेपासून भरकटले अवंतरने, अवंतच्या स्वरूपात अकाउंट उघडलं जाते गौरीपाडा संघाचं. तर गौरीपाडा संघ कोण बनणार नगरसेवक नंबर 1 या स्पर्धेचा हा चॅम्पियन संघ. अतिशय दिव्यमान अशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आली. सुभाष मैदानावरती हा चेंडू होतोय शॉर्ट लेगच्या दिशेने, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने येतोय, सिंगल येते. सलामीला फलंदाज आपण पाहताय वेळेस हेमंत आणि त्याचबरोबर सागरला आपण पाहतायत. तर हेमंत एक अतिशय नावाजलेला फलंदाज, गतवर्षी कोण बनणार नगरसेवक नंबर 1 या स्पर्धेमध्ये अक्षरशः त्याने निश्चितच गोलंदाजाचा तो कर्दनकाळ ठरला. आणि त्याचबरोबर गतवर्षीचा चॅम्पियन संघ जो निश्चितच वॉर्ड क्रमांक 49 पिंट्या जोशीचा संघ तो देखील त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला होता. हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय, अतिशय चांगला थ्रो येतोय डीप मधून, सिंगल येते. धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण वेस 3 धावा. आमच्या सोबत पिंट्या जोशी यायला थोडा उशीर झालाय, भरपूर थोडासा काम होतं त्यांना, त्यामुळे इथे उशिराने आले. तर हरकत नाही, पिंट्या जोशी स्टार खेळाडू आहे, त्याची वाट कोणालाही बघायला आवडेल. हा चेंडू यावेळेस मात्र मिडॉनच्या वरून लॉंग ऑनला फाटवला, क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय, मात्र चेंडू त्याच्या हाताला ब्रश करून जातोय मागे सीमारेषेबाहेर, चौकार. थँक्यू. 7 धावा. हा चेंडू क्लीन बोल्ड, मोठा धक्का मैदानावरती लागतोय गौरीपाडा संघाला, बिग विकेट. आणि इथे मात्र धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते फक्त 7 धावा. तर अतिशय चांगली गोलंदाजी सचिन केवणेची या ठिकाणी पाहायला मिळते. तर या पुढची लढत गावदेवी वसार वर्सेस नवापाडा. टॉस साठी यायचं आहे लवकरात लवकर. पिंटे जोशी आहे त्या ठिकाणी, तर सुरेंद्र लोखंडे यायचे संघनायक नवापाडा संघाचे संघनायक. धावसंख्या 7 धावफलकावरती आणि आता मात्र 60 धावांची गरज 24 चेंडूमध्ये. आस्किंग रेट 15.00. तर मैदानावरती फलंदाज नवीन आपण पाहतोय रवी म्हात्रे. नॉनस्ट्राइक एंडला गोलंदाज येतो यावेळेस आपण पाहतायत हरीश केवने. एक अतिशय गुणवान असा गोलंदाज या संघाचा. राऊंड द विकेट
हा चेंडू सुरेख होता. गुडल्या स्पॉटवरून चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. इथे मात्र चेंडू ऑन साईडला सागरला खेळायचा होता, मात्र चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाही. डॉट चेंडू. तर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिलं दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, त्यानंतर शॉर्ट कव्हर पॉईंटला त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक मिड ऑफला तुम्हाला पाहायला मिळतोय. हा चेंडू हवेत आहे. महेश केवणे झेलच्या खाली. मात्र इथे ज्या प्रकारे चेंडूवरती गेले, आत्मविश्वासाची कमी जाणवली आणि ते मात्र 2 धावा येत आहेत. हा झेल पकडता आला असता काका, मात्र प्रयत्न कुठेतरी अपुरे या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. कारण आपण पाहतो झेल घेण्यासाठी तुमची चेंडूवरची नजर, तुमचा चेंडूचा अंदाज व्यवस्थित असायला हवं, जजमेंट असायला हवं. आणि इथे मात्र ज्या प्रकारे गेले, कुठेतरी आत्मविश्वासाचा अभाव या ठिकाणी पाहायला मिळाला. तर 2 धावा या दरम्यान पूर्ण करतात धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. हरेश हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑनला, झेलची शक्यता. सचिन चेंडूच्या खाली येतोय आणि एक सोपा झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय आणि दुसरा धक्का मैदानावरती लागतोय. यावेळेस पाहतो आपण गौरीपाडा संघाला. तर नवीन फलंदाज मैदानावरती जातोय मयूर म्हात्रे. असा सागर बाद झाला. 2 गडी एकंदरीत बाद होतात मैदानावरती गौरीपाडा संघाचे 9 या धावसंख्येवरती. तर स्ट्राईकला फलंदाज आता मात्र येतोय आपण रवी म्हात्रे, तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. तारेश राऊंड द विकेट. हा चेंडू सुरेख होता, स्क्वेअर कट करायचा होता, मात्र चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाही. हरेशकडे आपण पाहिलं तर गती कमी आहे, मात्र त्याच्याकडे अचूकता, भेदकता आहे. नेहमीच चांगल्या लेंथवर गोलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा हा गोलंदाज सातत्याने ढवळपडा संघासाठी अतिशय जबरदस्त कामगिरी एक गोलंदाज म्हणून या खेळाडूंनी दाखवलेली आहे. आणि ते मात्र या स्पर्धेत देखील पाहतो आपण 4 चेंडू त्यांनी या षटकात फेकले. आतापर्यंत 2 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत. 2 चेंडू डॉट आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र वाडिश लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर. टिपिकल रवी म्हात्रे, गौरीपाडा कल्याण ब्रँडेड षटकार. रवी म्हात्रेच्या बॅटमधून येणारा हा एक पॉवरफुल षटकार. तर हीच ओळख आहे रवी म्हात्रेची. रवी म्हात्रेला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही, कारण त्याच्याकडे संयम फार कमी आहे आणि कमी चेंडू जास्त धावा हे त्याचं नेहमीच समीकरण राहिलेलं आहे. आणि 300 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी नेहमीच रवीने केलेली आहे. आणि इथे मात्र 2 गडी जरी बाद झाले तरी रवी इथे जर स्थिरावला आणि रवीने जर इथे मोठी खेळी साकारली तर मात्र या मैदानावरती ढवळेपाडा संघासाठी ही धोक्याची सूचना असू शकते. तर 15 धावा येत आहेत. षटकार आला आणि धावसंख्या मात्र 6 ने वेगाने पुढे सरकली. सारेश यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू ऑफ स्टंपवर. हा चेंडू पाठवला डीप कव्हरच्या दिशेने. त्या ठिकाणी अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, मात्र इथे चूक झाली आहे. चेंडूला आत ढकललं, मात्र चेंडू पकडता आला नाही. आणि जिथे 2 धावा होत्या तिथे 3 धावा येत आहेत. आणि इथे मात्र पंचांचा इशारा होतोय. षटक क्रमांक दुसऱ्या ठिकाणी संपले. धावसंख्या धावफलकावरती 17. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 7, या षटकात धावा आल्यात 10. तर 4 चेंडूत फक्त 2 धावा होत्या, मात्र नंतरच्या 2 चेंडूमध्ये 8 धावा आल्या आणि या षटकात चित्र बदललं. आणि असं धावसंख्या धावफलकावरती पाहायला 18 धावा 11 धावा या षटकात येत आहेत. आणि इथून आपण पाहिलं तर समीकरण विजयासाठी जर पाहिलं तर एकूण 50 धावांची आता गरज असेल विजयासाठी, कारण पहिल्या षटकात 7 धावा आल्या, त्यानंतर 11 येत आहेत. धावांची गती 2 षटकामागे आपल्याला पाहायला मिळते. 18 धावा म्हणजे यावेळेस आपण पाहतोय 9 पूर्णांक या ठिकाणी निश्चितच 5-0 ही सरासरी पाहायला मिळते. तर मैदानावरती 2 षटकं संपल्यानंतर टीम मीटिंग या ठिकाणी बोलवण्यात आली. मात्र मी विनंती करेन की जास्त वेळ घेऊ नका. आज भरपूर वेळ जास्त वाया गेलेला आहे,
कारण काही संघ उशिराने पोहोचले आणि त्यामुळे आपल्याला पुढे आता मात्र निश्चित षटके कमी करावे लागतील. नक्कीच या ठिकाणी निश्चित खूपच उशीर झाला, तब्बल 1.5 ते 2 तास वेळ वाया गेला. कारण आज सकाळी सामने देखील उशिरा सुरू झाले. मात्र काका उद्या जर लवकर सामने सुरू झाले नाही तर शेवटच्या टप्प्यात तुम्हाला 2 ते 3 षटकांचे सामने खेळवावे लागतील. कारण उद्या 2 सामने जास्त आहेत, या गोष्टीची काळजी घ्यायला हवी. आणि उद्या मात्र जे संघ 8 खेळणार आहेत त्यांना विनंती करा की लवकरात लवकर सकाळी या. तर नवनाथ दादा तुम्ही सकाळी 8ला देखील याल, मात्र संघाने यायला हवं. आपण 8ला काय आपण लवकर येतो. तर तुमचा पहिला सामना आहे, नावळी संघ येणार, त्यात मात्र शंका नाही आहे. कारण नावळी संघ नेहमीच त्यांचा पहिला सामना असो दुसरा चौथा असो ते सकाळीच येणार, वेळेला महत्त्व देत आहेत. कारण स्वतः अतिशय चांगले शिस्तबद्ध क्रिकेटर म्हणून नवनाथ साळुंखे यांची ओळख आहे. तर जाऊया आता मात्र 49 धावांची गरज विजयासाठी. मैदानावरती आपण पाहतोय रवी स्ट्राईकला, गोलंदाज पुन्हा एकदा सचिन केवने, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अतिशय सुरेख चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर हा चेंडू आत येतोय. आणि पिंट्याने देखील या संघाच्या गोलंदाजीबद्दल कौतुक केलंय. कारण पिंट्याला देखील माहिती त्यांची गोलंदाजी किती प्रभावशाली आहे आणि गोलंदाजी ही नेहमीच त्यांची ताकद ठरलेली आहे. फलंदाजीच्या माध्यमातून सुनील सचिनने नेहमीच चांगलं योगदान दिलेलं आहे. मात्र त्यांच्याकडे गिरीश केवनेसारखा एक वेगवान गोलंदाज आहे, हरीश आहे, त्याबरोबर सुनील देखील चांगली गोलंदाजी करू शकतो. मात्र सचिन हा त्यांच्या संघातील एक अतिशय प्रतिभावंत असा अष्टपैलू खेळाडू. या सचिनने जोवेलीच्या मैदानावरती संघ पराभवाच्या छायेत असताना जी खेळी साकारली कोण विसरेल. तोच सचिन यावेळेस मात्र 30 षटक हातात, अतिशय सुरेख चेंडू होता. फलंदाजाच्या पदललितेची परीक्षा घेणारा हा चेंडू आपण पाहिला. आणि हे चेंडू नेहमीच फलंदाजांना खेळण्यासाठी नेहमीच अवघड जातात. आणि हा चेंडू आपण पाहतो बॅट आणि पॅडच्या मधून निघून जातोय. अतिशय सुरेख गोलंदाजी, त्याची ऍक्शन आपण पाहिली तर निश्चितच आपण पाहतोय अतिशय सुरेख आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी सातत्याने करत असताना चेंडूला आत आणण्यासाठी नेहमीच आणले जातात. हा चेंडू पूल केलाय, क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर, हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि पंचांचा इशारा येतोय षटकार. अकरू टप्प्याचा चेंडू होता, इथे मात्र पूल करतायत, षटकार वसूल करतायत. धावसंख्या धावफलकावरती 25. तर अजूनही आपण पाहिलं तर या ठिकाणी 42 धावांची गरज. हा चेंडू आता मात्र टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. सुरेख कमबॅक सचिन केवणेचा पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात अतिशय चांगली गोलंदाजी, पॉवर प्लेमध्ये निश्चितच कौतुकास्पद गोलंदाजी, क्षेत्ररक्षण बंधनकारक असताना देखील सचिनने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. 1 गडी त्याने बाद केला आणि फक्त 7 धावा दिल्या. आणि या षटकात देखील आपण पाहतो 4 चेंडू त्याने आतापर्यंत फेकल्यात आणि 7 धावा त्याने खर्च केल्यात. स्ट्राईकला पुन्हा एकदा मयूर, सामना करण्यास सज्ज सचिन केवणेचा. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंगॉनच्या दिशेने, चेंडू बाउन्स होऊन डोक्यावरनं जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. सोन्याची सकली हाय गल्या नाईचा फोटो लॉकेटन, सोन्याची सकली हाय गल्या नाईचा फोटो लॉकेटन. माझ्या गावदेवी आईचे रूपान बसली गावाचे मंदिरान, गावदेवी तर धावसंख्या धावफलकावरती आता मात्र आपण पाहतोय पुढे सरकत असताना 29 माफ करा 29 धावसंख्या ठिकाणी पाहायला मिळते. हा चेंडू वाईटच्या स्वरूपात, इथे मात्र 1 धाव मिळेल. 30 धावा या ठिकाणी पूर्ण करतायत. अजूनही 37 धावांची गरज. तर मैदानावरती मयूर सुरेख फलंदाजी करतो, डावाला सावरलं गेले आणि एक चांगली फलंदाजी दाखवत असताना रवीच्या सोबत एक चांगली भागीदारी. हा चेंडू टप्पापर्यंत आत आला, चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला आहे. त्या ठिकाणी रिजवान आहेत शॉर्ट थर्डमॅनला आणि पंचांचा इशारा येतो लेग बायचा. तर लेग बायच्या स्वरूपात 1 धाव येते. धावसंख्या धावफलकावरती 31 पाहायला मिळते. तर गरज आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 36
धावांची गरज असेल आणि आस्किंग रेट आहे 18.00 प्रति षटकामागे. तर मैदानावरती रवी आहे, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मयूर सुरेख साथ देतोय. मात्र या दोन फलंदाजांना आता मात्र हा सामना जिंकून द्यायचा असेल, आपल्या संघाला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर मात्र या चौथ्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी करावी लागेल. प्रति षटकामागे 18 धावांची धावगती राखायची आहे. मात्र इथे टीम मीटिंग बोलवली संघनायकाने ढवळेपाड्याच्या, कशा प्रकारे रणनीती आखली जाईल, कुठल्या गोलंदाजाला दिली जाईल. गिरीश केवणेसारखा एक वेगवान गोलंदाज या संघामध्ये आहे, गोलंदाजीचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. मात्र चौथ्या षटकामध्ये कुठल्या गोलंदाजाला या ठिकाणी निश्चितच वापरतील हा मोठा प्रश्न मैदानावरती उपस्थित झाला आहे. कारण 12 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. काल 12 चेंडू 30 धावांची गरज असताना 3 चेंडू राखून एक सामना जिंकला गेला आणि ते मात्र 9 चेंडू 30 धावा पूर्ण केल्या गेल्या. तर बघूया मैदानावरती 12 चेंडू 36 धावा पूर्ण केल्या जात आहेत का. ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी निश्चित 3 षटकं झाल्यानंतर पाहायला मिळतो मैदानावरती. ड्रिंक्स नंतर मात्र कोण कोणाला पाणी पाहिजे, कोण कोणाला इथे मात्र या स्पर्धेतून बाहेर करेल, या असंख्य अशा प्रश्नांचं उत्तरं मिळतील. तर नवनाथ सावंगे आज आमच्या सोबत आहेत, आज मात्र काका देखील आलेले आहेत. तर काकांनी काल कोकणामध्ये जबरदस्त योगदान दिले. सावंतवाडीच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतायत काकांचा आवाज दुमदुमला आणि निश्चितच काकांनी दुसऱ्यांदा कोकण दौरा या ठिकाणी केलेला आहे. आणि काका अतिशय ज्येष्ठ असे समालोचक आहेत आणि सातत्याने अलिबाग विद्यानगर हे त्यांचं निश्चितच गाव जरी असले तरी काकांनी सातत्याने पूर्ण ठाणे जिल्हा असो, रायगड जिल्हा असो, आता मात्र कोकणात देखील काका जाताना पाहायला मिळत आहे. आणि काकांचं वैशिष्ट्य म्हणजे काकांचा आवाज, व्हॉइस क्वालिटी खूप सुंदर आहे आणि काकांची मराठी भाषेवरचे जे प्रभुत्व आहे त्यामुळेच काकांना निश्चितच भरपूर ठिकाणावरनं कॉल येत असतात. वर्ष आता 57 निश्चितच मागच्या वर्षी पूर्ण झालेत. उद्या काकांचा वाढदिवस आहे बघा. तर उद्या आपण निश्चित काकांना शुभेच्छा देऊया सोशल मीडियाच्या माध्यमातून. ते काका उद्या सर्वांना चंगी पार्टी देतील अशी अपेक्षा काकाकडनं करूया आपण. मात्र काका उद्या नसतील तर आजच आपण जगदीश आणि नवनाथ सावंगे निश्चितच या गोष्टीचा फायदा घेऊ. तर हा चेंडू यावेळेस मात्र दिशेपासून भरकडले गिरीश, वाईटचा इशारा येतोय. त्या धावसंख्या धावफलकावरती 32. तर 35 धावांची गरज आहे. काकांना ठाऊक आहे उद्या आपण अलिबागला जाऊ शकत नाही, त्यामुळे उद्या या आणि टाळतायत ते पार्टीला. हरकत नाही काका, पार्टी द्या नाहीतर नका देऊ. मात्र शुभेच्छा आमच्या सदैव तुमच्या पार्टीच्या असतील. तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे आणि तुम्ही अतिशय चांगलं समालोचन यापुढे करत राहावं हीच प्रार्थना आम्ही देवाला करतोय. गिरीश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. डॉट चेंडू, प्रत्येक डॉट चेंडू दबाव वाढवेल गौरीपाडा संघाच्या फलंदाजावरती. प्रत्येक डॉट चेंडू ढवळेपाडा संघाचा विजयाचा मार्ग सुकर करेल आणि ते मात्र गिरीशचा वापर केलाय. गिरीशने पहिला चेंडू वाईट फेकल्यानंतर सुरेख कमबॅक केलाय. गिरीश ज्या वेगासाठी जाणला जातोय मात्र इथे आपण पाहतोय थोडासा वेग कमी पाहायला मिळतो पहिल्या 2 चेंडूवरती. पहिले 2 चेंडू निश्चितच या ठिकाणी संत गतीने फेकले. तर पुन्हा एकदा पडलेगाव इनकडनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट स्ट्राईकला मयूर म्हात्रे सामना करण्यास सज्ज. हा चेंडू आता मात्र ऑफस्टिकवर ठेवला. स्ट्राईक हवी आहे रवीला, त्यासाठी परतावं लागेल मात्र खेळाडू कक्षामध्ये मयूर म्हात्रेला. आणखीन एक धक्का मैदानावरती लागतोय गौरीपाडा संघाला. मुखी साऱ्यांच्या आहे हनुमंताचं हे नाव, मुखी साऱ्यांच्या तर यावेळेस फलंदाज बाद होतोय. तिसरा धक्का मैदानावरती लागतोय. नवीन फलंदाज मैदानावरती होतोय यावेळेस बंटी. स्ट्राईकला फलंदाज. हा चेंडू यावेळेस मात्र डीप कव्हरच्या दिशेने पाठवतात. व्हॉट फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. चेंडू सीमारेच्या बाहेर, चौकार. DJ Sabine
चौकार आलाय. रवी म्हात्रे या ठिकाणी निश्चितच स्ट्राईकला आल्यानंतर स्ट्राईक का घेतली मी त्यासाठी जरी मयूरला जावं लागलं तंबूच्या आश्रयाला, मात्र स्ट्राईक घेऊन चौकार लगावला. इथे मात्र स्ट्राईक पुन्हा एकदा स्वतःकडे ठेवायची आहे त्यासाठी धोका पत्करलाय. मात्र थ्रो बघा किती सुरेख होता सचिनचा. मात्र सचिनचा थ्रो पोहोचायच्या आधी इथे मात्र रवी पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट करतायत. तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 38 धावा. तर 29 धावांची अजूनही गरज असेल. एकंदरीत चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला 4, म्हणजे अजूनही 8 चेंडू शिल्लक आहे आणि 29 धावांची गरज विजयासाठी. तर मैदानावरती रवी स्ट्राईकला पुन्हा एकदा. तर गिरीश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. तर निश्चितच अरुण जी केवणे या ठिकाणी हरुण केवणे हे देखील आलेले आहेत. हरुण शेख आहेत बघा, जगदीश यांचे मित्र आहेत, मात्र त्यांना देखील त्यांचा आडनाव व्यवस्थित माहिती नाही आहे. तर चेंडू टप्प्यामध्ये खाली राहतात. आणि हरुणचं वैशिष्ट्य आहे नेहमीच डोंबिवली परिसरामध्ये तितका दूरचा प्रवास करून नेहमीच क्रिकेट स्पर्धांचं आयोजन पाहण्यासाठी क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी येत असतात. तर वांगणीमध्ये देखील आता मात्र अनेक मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळत आहेत. सुरुवात बदलापूरमधून झाली. बदलापूरमध्ये देखील आता मात्र भरपूर मोठ्या प्रमाणात क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जाते. आणि आता मात्र वांगणीमध्ये 2 प्रीमियर लीग फेमस आहेत आणि त्यानंतर आता मात्र ग्रामीण क्रिकेट एक गाव एक गट देखील सातत्याने तुम्हाला आता पाहायला मिळते. हा चेंडू यावेळेस मात्र जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, अंतर, षटकार. हा रवी मात्र षटकार लगावून आता मात्र नॉन स्ट्राईकला आलाय. तर रवीला स्ट्राईक मिळणं फार गरजेचं आहे. या षटकामध्ये 23 धावा करायच्या आहेत. शेवटचं षटक घेऊन येतो यावेळेस सुनील केवणे ओव्हर द विकेट. हा चेंडू सुरेख होता. बॅक टू द बॉलर. धावची संधी डायरेक्ट हिट करतायत. इथे मात्र रवी मात्रेच्या खेळचा अंत होतोय. फार मोठी चूक केली या ठिकाणी फलंदाज बंटीने. पॉपिंग क्रीज बंटीला सोडायची नव्हती कारण रवीला स्ट्राईक मिळण्यासाठी त्याला त्या ठिकाणी थांबायला हवं होतं. मात्र सुनील केवणे याला नेहमीच आम्ही वांगणीचा ढाण्या वाघ म्हणतो हे नाव त्याला दिलं गेलंय कारण सुनील केवणेकडे अफाट गुणवत्ता आहे आणि 3 बाईक पटकावणारा वांगणीमधला मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून सुनील केवणे एकमेव असा खेळाडू आहे. मात्र जरी बॅटिंग त्याची चांगली होत नसली तरी मात्र आता गोलंदाजीच्या माध्यमातून चांगलं योगदान तो देतोय. मात्र फलंदाजी सुनीलची जरी त्याच्या लौकिकाला साजेशी होत नसली तरी मात्र सचिनने नेहमीच या संघाला सावरण्याचं काम केलंय. आणि जेव्हा जेव्हा सुनील अपयशी ठरला तेव्हा सचिन भूषण त्यानंतर रिजवानने संघाला सावरण्याचं काम केलंय. आणि ते मात्र सुनीलने हा थ्रो आपण पाहतोय रवीला बाद केला. तो नॉन स्ट्राईकला हिट करू शकत होता मात्र त्याला गडी हवा होता तो म्हणजे हा रवी मात्रे आणि ते मात्र डायरेक्ट हिट करून रवीला बाद केलंय. आता मात्र कुठेतरी जी आशा पल्लवी झाली होती ती मात्र इथे निश्चितच आपण पाहतो रवी बाद झाल्यानंतर संपुष्टात येते की हा प्रश्न. मात्र अजूनही 5 चेंडूमध्ये 23 धावांची गरज हे समीकरण आहे विजयासाठी गौरीपाडा संघासमोर. त्या स्पर्धेतलं सर्वोच्च सांघिक धावसंख्या नोंदवली ढवळेपाडा संघाने. कालच्या दिवसामध्ये 51 ही धावसंख्या सर्वोच्च होती 5 षटकात. 4 षटकामध्ये 46 ही धावसंख्या होती. मात्र आज 57 धावा आपण पाहिल्या होत्या आगासन संघाच्या माध्यमातून. आणि आता मात्र ढवळेपाडा संघाने 67 धावा नोंदवल्या आहेत. तर 7 चेंडू 23 धावांची गरज होती मात्र इथे रवी मात्रे बाद झाले आणि मैदानावरती मात्र इथे मोठा धक्का लागतोय गौरीपाडा संघाला. तर फलंदाज येतो यावेळेस पांडू मात्रे.
तर स्ट्राईकला पांडू या ठिकाणी बघूया. 5 चेंडू 23 धावा विजयासाठी समीकरण मैदानावरती गौरीपाडा संघासमोर. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि इथे मात्र पुन्हा एकदा धावचीची संधी आणि फलंदाज आता मात्र बाद होतोय. बॅक टू बॅक 2 फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. तर 4 चेंडू आणि 23 धावांची गरज. आता मात्र 4 षटकार मारावे लागतील तरच हा सामना जिंकता येईल गौरीपाडा संघाला. आता 4 षटकार लगावणं सोपं काम असेल का? अशक्य नाही, मात्र कठीण आहे. तर बघूया क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. मात्र इथे 4 चेंडू 4 षटकार हा फलंदाज बंटी मारेल का? हा चेंडू यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेने झेलची शक्यता आणि हा झेल त्या ठिकाणी सुरेख टिपलाय आणि फलंदाज बाद होतोय बंटी. आणखी एक धक्का लागतोय मैदानावरती गौरीपाडा संघाला. तर 3 चेंडू मध्ये 3 गडी बाद झाल्या 2 धावचीच्या स्वरूपात. आता मात्र झेलच्या स्वरूपात बंटी बाद होतोय. तर 3 चेंडू मध्ये 23 धावा या ठिकाणी करायच्या आहेत. तर पराभवाच्या छायेमध्ये गौरीपाडा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा चेंडू यावेळेस मात्र हुक करतायत. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय. षटकार आणि आता मात्र षटकार उशिराने आलाय. तर अजूनही 17 धावांची गरज 2 चेंडू मध्ये. बोलिंग झाली चंद्रभावया पार्टीला हमून पारावरती आली कपरी मांजर स्निक वांजर भावड्या चेंडू आणि 17 धावांची गरज. हा चेंडू ऑन साईडला खेळतायत गॅप मध्ये. चेंडू मात्र त्याकडे अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये दाखवत असताना तर सिंगल येथे सामना आता मात्र पूर्णपणे खुला झालेला आहे. आता फक्त औपचारिकता पूर्ण केली जाते मैदानावरती. 1 चेंडू शिल्लक आहे. तर 16 धावा. बघूया जय पराजय मधलं अंतर मात्र या चेंडू मध्ये फक्त कमी केलं जाईल. कुठल्याही प्रकारे या सामन्यामध्ये रोमांच नाहीये. ढवळेपाडा संघाने सुरेख कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये. आपण पाहतात या सामन्यामध्ये हा चेंडू यावेळेस मात्र लॉंगॉनच्या दिशेने खेळतायत आणि इथे मात्र सचिन केवणे हा चेंडू उचलतायत आणि हा सामना 15 धावांनी जिंकलेला आहे ढवळेपाडा संघाने. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि इथे मात्र गौरीपाडा संघाचं आव्हान संपुष्टात आलंय. तर गौरीपाडा संघाचा आपण आभार व्यक्त करूया ज्यांनी खूप दुरून या ठिकाणी ते आले कल्याणवरून या स्पर्धेमध्ये सहभाग दाखवला. त्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचं आभार व्यक्त करूया. त्यांना पुढच्या स्पर्धेसाठी आपण शुभेच्छा देऊया. तर जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. तर गौरीपाडा संघाचे हेमंत म्हात्रे या ठिकाणी या.
हेमंत म्हात्रे हेमंत म्हात्रे यायचं आपण या ठिकाणी. हेमंत यायचं लवकर, आपण आपला सन्मान केला जाईल सुखदेव काका म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. प्रत्येक संघातील संघनायकाचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर हेमंत म्हात्रे गौरीपाडाच्या यांचा सन्मान पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला जातोय. सुखदेव काका म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे शिल्पकार सुखदेव काका म्हात्रे हे सन्मान करत असताना. तर मॅन ऑफ द मॅच कडे जाऊ आपण. तर पिंट्या जोशी या आपला देखील सन्मान केला जाईल या ठिकाणी या व्यासपीठावर. पिंट्या जोशी नंतर ठीक आहे, आता सामन्यावर कॉन्सन्ट्रेशन करतायत. तर मॅन ऑफ द मॅच 25 धावांची खेळी साकारली, 2 षटकं हाताळली. 2 षटकामध्ये आपण पाहतो धावा त्याने खर्च केल्या. यावेळेस पहिल्या षटकात 7 धावा दिल्या, त्यानंतर 13-20 धावा 2 षटकात दिल्यात. 1 गडी बाद कडेमध्ये यश आलंय. सचिन केवणे मॅन ऑफ द मॅच यायचं. सचिन तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी मी आमंत्रित करतोय गणेश दादा भोईर यांना. विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सचिन केवणे. तर नक्कीच नाईट स्पर्धेमध्ये अतिशय चांगलं कामगिरी यांची पिंपळास सुपर 4 मध्ये पोहोचले, सेमीफायनल मध्ये चांदईच्या मैदानावरती. तर सचिनशी आपण संपर्क साधूया. सचिन नेहमीच बोलत असतात, नेहमीच त्यांना निश्चितच त्याचा इंटरव्ह्यू जेव्हा घेतला तेव्हा सचिनने नेहमीच चांगल्या प्रकारे आपलं मनोगत व्यक्त केलंय. तर सचिन या ठिकाणी यायचं आहे. सचिन देसाईच्या मैदानावरती तुम्ही प्रथमच खेळताय. सुखदेव काकांची ही स्पर्धा आपण पाहतायत. तर आज या ठिकाणी आपण पाहतायत 67 धावसंख्या तुम्ही उभी केली. या मैदानावरती धावा येत नव्हत्या, मात्र आपण पाहतोय सुनीलचा फॉर्म देखील थोडासा खराब चाललाय, मात्र तू वेळोवेळी संघाला सावरतोय. तर या ठिकाणी निश्चितच 67 धावा नोंदवल्या, 25 धावांची खेळी तू साकारली. तर या स्पर्धेमध्ये खेळत असताना निश्चितच तुम्ही काय सांगाल या मैदानावरती सुखदेव काकांनी तुम्हाला आमंत्रित केले, तर या स्पर्धेविषयी तू काय सांगशील? स्पर्धेचं आयोजन तर खूप छान आहे आणि सुखदेव काकांनी आम्हाला बोलवलं त्याबद्दल त्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि धावांचा तर विषयच नाही, कारण कोण ना कोणतरी आमचा खेळतच, कारण इनफॉर्ममध्ये सगळेच आहेत आणि आम्ही नाईट खेळून आल्याबद्दल आणि आल्यामुळे त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो खेळायला, कारण सगळे थकलेले आहेत. थँक्यू सचिन. निश्चितच सामना सुरू होत आहे, तर पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा संघाला. खूप दुरून हा संघ आलाय वांगणी विभागातून आणि आज खूप